तू हमारा दीवानजी है, हम जो बोलते तू कर, तू दीवानजी है, हम बोलते ना राजीनामा देऊन टाक. आम्ही प्रधानच म्हणून राहिलो, आम्ही अजून पंत घातला नाही म्हणतात. म्हणून लक्षात घ्या, जिधर विधर देखो. अरे आम्ही 78 वर्षापासून वोटिंग करतो. आम्ही दलिंदर आणि नरेंद्र, खाली देवेंद्र आणि आम्ही मनातले दलिंदर रेषा खाली. अरे बहुत बड़ा दुख है, गुंडों को तो नेता बना दिया, सज्जन को फत्तर खा लिया, वारे तुम्हारे राजे ने रावण को लजवा दिया. लहान लेकराचं हगीज लीक होत नाही साहेब, पण पेपर लीक होऊन राहिले. अरे हल्ल्यावरती होती हल्ले, अभंगाचे बाले किल्ले, असाच ताठरमाना आमचा जरा न खाली लवे. तुफानातील दिवे आम्ही, तुफानातील दिवे, आम्ही तुफानातील दिवे आहे. किताबे इन्कलाब पैदा करती है इसलिए स्कूल बंद है, और शराबे गुलाम पैदा करती है इसलिए ठेके चालू है. पलटी करून टांगा घोडे फरार झाले, खोक्यास घेऊन या बोके हुशार झाले. आणि हे बोके कधीच आपल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनात बोलत नाही. भारत माता की, भारत माता की. हम सबको यही एक बात समझने की जरूरत है, तब तक आवाज उठाएगा जब तक हमें हमारे सवालों के जवाब नहीं मिल जाते. अरे भाई आप लोग ही तो हो उनके पीछे हमें सुनिए, हमें ये समझने की जरूरत है कि जब इस देश में कोई भी प्रोटेस्ट हो, किसी भी मुद्दे के ऊपर हो, जब भी इस देश में ऑर्गेनाइज हुआ है, उस प्रोटेस्ट को किसी ना किसी तरह से एंटी नेशनल मूवमेंट डिक्लेयर करने की कोशिश की गई है. अब मुझे ये बताने की जरूरत नहीं है कि कौन से ऐसे ऑर्गेनाइजेशन है और कौन सी ऐसी संस्था और संघ है जो इस देश में ये सब चीजें करती है. हमें ये समझने की जरूरत है ये ऐसा करते क्यों है. ये ऐसा करते इसीलिए क्योंकि आज आप लोग जो यहाँ जमा हुए हैं ये सब डरते हैं हमसे. अगर हमने ऐसे सवाल उठाना बंद नहीं किया तो इन्हें अपनी सरकारी गद्दी छोड़नी पड़ेगी. अगर हमने इनको रिस्पॉन्सिबल होल्ड करना नहीं बंद किया तो इन्हें अपनी गद्दी छोड़नी पड़ेगी. इतना ही बोलना चाहूंगा कि आप सबका बहुत बहुत धन्यवाद कि आपने जवाबदारी उठाई आज यहाँ आने की. आप सब हमारे नीट के भाई बंधुओं के साथ खड़े हैं, जिन लोगों ने सुसाइड किया उनके परिवारों के साथ आप यहाँ खड़े हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, मोदी 17वी रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय जनता पार्टीचा. माझं नाव भरत आहे, भरत बानाई. मी या नागपूरचाच रहिवासी आहे. पण पुष्कळ काही दिवसापासून मी मागील 8.5 वर्ष मुख्यमंत्री असो, इथली सरकार असो, त्या सरकारात असलेले लोक असो, कोणत्या लेवल पर्यंत एज्युकेशन साठी बोलतात मी हे बघितलंच नाही. रस्ते बांधा, ठीक आहे, तुम्ही सगळं वेस्ट करता, पण एज्युकेशन साठी तुम्ही काय करत आहे. एज्युकेशन साठी तुम्ही काय केलंय ना. एक तर तुम्ही नगरपालिकेच्या शाळा तुमच्या व्यवस्थित नाहीये. नाही, सुरुवात तिथूनच होतात ना. रूट्स काय आपल्या लहान पोरांचे रूट्स काय. रूट्सच नाही मजबूत राहणार तर का फ्युचर मजबूत करणार तुम्ही. जेव्हा आपण विचार करतो
आज प्रायव्हेटायझेशन मुळे इतकी गरिबीमध्ये लोक आपल्या खिशातून पैसे उरत नाही या लोकांना. जेव्हा पाहिलं तेव्हा याची फीस वाढली, त्याची फीस वाढली, ते केलं. आता संपूर्ण देशात एकच गोष्ट सुरू आहे. मागील 1 महिन्यापासून आपण पाहतो की एक्झामवर एक्झाम सारे गव्हर्नमेंट एक्झाम लीक होत आहे. लीक काऊन होत आहे? कारण की यांचे खिशे लीक आहे. या दुसऱ्यांच्या खिशावर आपले हात टाकून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. कोणी जबाबदारी घेत नाहीये. याच्या कारण फक्त जनता आहे. जनता यांना प्रश्न विचारत नाही. यामुळे आज नागपूरमध्ये मला इतका लोक दिसणार नाही. मी आज पहिल्यांदा इथे आलो प्रोटेस्ट करायला. अरे मीडिया विचारत नाही. मीडिया मी प्रोटेस्ट करायला आलो, बघतोय ते आज नागपूर इथे पेटलाय माझा नागपूर. किती लोक आईच्या गावात मी एवढे लोक नाही पाहिली. मामा इस्तीफा पाहिजे म्हणलं तर पाहिजे. काही झालं तरी बुवा खा पण इस्तीफा दे. मी म्हणतो मी इथून थांबणार नाही. मी दिल्लीलाही येईल तुमचा इस्तीफा मागायला. जनता त्रस्त नाही. तुम्ही भ्रष्ट झाले आहात. म्हणजे तुमच्या अत्यंत भ्रष्टामुळे लोकांचे खिसे फाटले आहेत. मी दिल्लीला पुन्हा माझी स्वतः माझे इतके सारे मित्र आहेत. मग जेव्हा त्यांना 15,000 रुपये 20,000 रुपयाचा पगार आहे, त्यांनी आपल्या पोरांना टाकावं तर टाका कुठे? तुम्ही ना सरकारी शाळा व्यवस्था बरोबर करत आहे, तुम्ही ना सरकारी एक्झामिनेशन बरोबर करत आहे, मग तुम्ही करत काय आहात? अरे यार या सगळ्यांना आपण पाहू. सरकारची जबाबदारी घेणं काम आपलं आहे. जनता जनार्दन हेच मालक आहे. हे नौकरांचं काम नाही आहे. आपण निघू, आपण आवाज उचलू. जय हिंद. इन्कलाब. जय भवानी. जय भवानी. जय भीम. जय महाराष्ट्र. जय हिंद. मैं पुलिस से रिक्वेस्ट करता हूँ कि वो मीडिया को अंदर आने दे. आज हम सब बीजेपी के नाम के तले यहाँ एकत्रित हुए हैं छात्रों की मांगों के लिए, छात्रों के हक के लिए. हम सबके हक के लिए यहाँ पर आए हैं. हमारी मांग ये है, सबसे पहले तो शिक्षा व्यवस्था दुरुस्त करना होगा. शिक्षा व्यवस्था दुरुस्त न होने की वजह से छात्रों को बहुत मुसीबत का सामना करना पड़ रहा है. छात्र ही इस देश का भविष्य है. छात्रों के बिना हम इस देश के अच्छे भविष्य की कामना कर ही नहीं सकते. पढ़ाई लिखाई शिक्षा ये सारी बातें हमें निचले स्तर से शुरू करनी होगी और वो स्तर है छात्रों का. आज हम सब यहाँ एकत्रित हुए हैं. पूरे भारत की आवाज बुलंद है. बीजेपी के नाम के तले सारे कॉकरोच मिलकर चाहते हैं कि शिक्षा मंत्री जो है, हमारे लोगों से निवेदन है, मास्क लगा लीजिए और अपने प्लाकार्ड, अपने पोस्टर्स ऊंचे रखें, ऊपर रखिए. अरे साथी आव्हान. इथे उपस्थित जमलेले या देशातील सळसळत्या रक्ताचे युवा वर्ग, आपण सर्वांना मी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन या देशातील सर्वात पहिल्या विद्यार्थी संघटनेच्या वतीने क्रांतिकारी सलाम करतो आणि आपण सर्वांचे अभिनंदन करतो की या देशातील हा तरुणांचा आवाज या ठिकाणी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
भूमीमध्ये आणि संविधान चौकामध्ये आपण बुलंद करण्याकरिता आलेले आहात आणि या निमित्तानं आपण सर्वांच्या सर्वात आधी अभिनंदन करतो दोस्तांनो. आज या देशातील जी शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या पिढा या केंद्रातील सरकारनं राज्यातील सरकारनं घेतलेला आहे, या विरोधामध्ये आपण सर्वांना उभं राहावं लागणार आहे. अरे कशी आहे या देशातील शिक्षण व्यवस्था? अरे मंत्र्याचे पोरं कुठे शिकतात? मंत्र्याचे पोरं विदेशात. निर्मला सीतारामनचा मुलगा विदेशात शिकतो. आमदार खासदारांचे पोरं मुंबई दिल्लीला शिकतात आणि पैसेवाल्याचे पोरं सीबीएसईच्या शाळेमध्ये शिकतात. पण तुमच्या आमच्या कष्टकरी वर्गातील मुलं कुठं शिकतात? ते शिकतात जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. काय आहे त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये? अरे वर्ग तेवढ्या खोल्या नाही, वर्ग तेवढे मास्तर नाही. आणि त्या ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये संघर्ष करून आम्ही शिकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. मात्र त्या सुद्धा शाळा या ठिकाणी या मनोवादी आणि फॅसिस्ट सरकार करून बंद पाडण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात येत आहे. नवीन शैक्षणिक धोरण त्या ठिकाणी आमच्यावर लादण्यात आलं आणि महाराष्ट्र राज्यातील 18,000 सरकारी शाळा त्या ठिकाणी बंद करण्याचा निर्णय या सत्तेमध्ये असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनं घेतलेला आहे दोस्तांनो. अरे एवढंच काय, सरकारी शाळाच विकायचा निर्णय यांनी घेतला नाही तर या महाराष्ट्र राज्यातील 65,000 सरकारी शाळांचा खाजगीकरण त्या ठिकाणी दत्तक शाळा योजनेच्या नावानं या लोकांनी केलेलं आहे. एकीकडे सांगायचं आम्ही स्किल एज्युकेशन देणार, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सांगायचं स्किल एज्युकेशन देणार, पण स्किल एज्युकेशन देणाऱ्या राज्यातील 419 गव्हर्नमेंट ITI ला सुद्धा विकण्याचं काम या केंद्रातील सरकारनं केलेलं आहे दोस्तांनो. अशा शिक्षणाच्या प्रश्नांवर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही तरुणांचा आवाज या ठिकाणी बुलंद केला आहे. शेजारी असलेल्या विधान भवनामध्ये हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आम्ही त्या ठिकाणी या सत्तेमध्ये आमदारांना सरकारांना प्रश्न विचारण्याचं काम त्या ठिकाणी केलेला होता. आमच्या कार्यकर्त्यांना आम्हाला त्या ठिकाणी अटक या सरकारनं केली. पण हा तरुणांचा आवाज थांबणार का? आवाज आला नाही जो सांगा मित्रांनो. अरे यांनी किती आम्हाला जेलमध्ये डांबलं, लाठी मारली, गोळी मारली, तरुणांचा आवाज थांबणार का? बोला सांगा दोस्तांनो. त्या सिस्टमला आपल्याला बदलायची गरज आहे. जे लोक त्या ठिकाणी धिमकचं काम करतात, सिस्टमला अंदरच्या अंदरून खाण्याचं काम ज्या लोकांनी केला, स्वतःची ड्युटी पूर्ण बरोबर केली नाही, आज ते लोक आम्हाला कॉक्रोच म्हणतात आणि ही आयडेंटिटी आम्ही ऍक्सेप्ट केली. यस वी आर कॉक्रोचेस. आम्ही झुरळ आहोत आणि तुमच्या सिस्टमचा सफाया आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी सांगायला आम्ही आलेलो आहोत दोस्तांनो. अरे कॉक्रोच ही ओळख मान्य आहे की नाहीये? आणि म्हणून या धर्मेंद्र प्रधानला आपण त्या ठिकाणी आपण राजीनामा मागितला पाहिजे. मंत्र्यांच्या पोरासाठी चांगली व्यवस्था, या भाडखाऊ लोकांसाठी चांगली व्यवस्था. 3 मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आमदारांच्या पगारांचा बिल पारित होतो, पण आमच्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरिबांच्या मुलाच्या शिक्षणासंदर्भातली बिलं त्या ठिकाणी रडकून राहत असतील तर जबाब विचारला पाहिजे दोस्तांनो. आणि म्हणून ही व्यवस्था या ठिकाणी आंदोलन केल्याने बदलणार नाही, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा बदलल्यानं मागितल्यानं बदलणार नाही. आपल्याला ही व्यवस्था या ठिकाणी बदलावी लागेल. त्यासाठी मी ज्यांचा फोटो आपल्या सोबत घेऊन आलेलो आहे आंदोलनामध्ये, माझ्या संघटनेचा, माझ्या या ठिकाणी प्रेरणास्थान असलेले शहीद आजम भगतसिंग, हे तुमचे प्रेरणास्थान आहेत की नाही? आहेत की नाही? भगतसिंगांनी सांगितलं, अगर कोई देश की सरकार जनता को उसके बुनियादी अधिकारों से वंचित रखती है तो उस देश के नौजवानों का ये काम ही नहीं बल्कि अधिकांश कर्तव्य बन जाता है कि वैसी सरकार को बदल दे या तबाह कर दे. दोस्तांनो, आज लोकशाहीमध्ये तबाह करण्याची वेळ नाही, पण आज सरकार बदलण्याची धमक आपल्यामध्ये आहे, आपल्या मंगटांमध्ये आहे. आणि तोच विश्वास
शहीद आजम भगतसिंगांनी आपल्यावर ठेवून गेलेले आहेत मित्रांनो. अरे ज्या वेळेस भगतसिंगांना त्या ठिकाणी त्यांचा मर्डर करण्यात आला त्यावेळेस काय सांगितलं भगतसिंगांनी? भगतसिंगाला लोकांनी म्हटलं, अरे भगत तुम पागल हो, तुम्हें कोई पूछने वाला नहीं है, इसलिए माफी मांग ले भक्ता, माफी मांग ले. लेकिन भगत सिंह मुस्कुराया और क्या बोला भगत? भगत बोला, अरे लिख रहा हूँ अंजाम कल जिसका आगाज आएगा, लिख रहा हूँ अंजाम कल जिसका आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा, इनकलाब लाएगा. अरे म्हणून हा इन्कलाब येणार की नाही येणार? काय होता भगतसिंगाचा इन्कलाब? भगतसिंगांनी त्यावेळेस सांगितलं, सिर्फ आजादी हमारा मकसद नहीं है, सिर्फ आजादी हमारा मकसद नहीं है, हम वतन बनाना चाहते हैं, ऐसा वतन जहाँ सबको बराबरी का हक मिले. आज जो किसान एक दाने के 100 दाने बनाकर पूरी दुनिया का पेट पालता है, आज वही दाने दाने के लिए तरस रहा है. जो बुनकर धागा धागा जोड़ के कपड़ा बना के पूरी दुनिया का तन ढकता है, आज उसी को अपना और अपने बच्चों का तन ढकने के लिए हाथ भर कपड़ा नहीं है. जो मजदूर बड़ी बड़ी इमारतें बंगले बनाते हैं, आज उन्हीं के सिर के ऊपर छत नहीं है. तो हम ऐसी दमनकारी व्यवस्था को बदलना चाहते हैं जो इंसानों द्वारा इंसान का शोषण करती है. आणि आज भगतसिंगांनी 1929-28 मध्ये ह्या गोष्टी सांगितल्या. मला सांगा, या देशातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली का? या देशातल्या मजुरांची परिस्थिती बदलली का? दोस्तांनो, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मातीच्या झाडावर नांगल चालवून मातीचे 2 तुकडे करून माझा बाप कष्ट करून त्या ठिकाणी या जगाला पोचण्याचा काम करतो. तुमच्या अदानी अंबानीच्या मॉल मध्ये जो वांगा येतो, पिझ्झा बर्गर येतो, तो माझ्या बापाच्या घामानं येतो. दोस्तांनो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता महाराष्ट्र शासनानं शेतकऱ्यांची एवढी मोठी आत्महत्या सुरू असताना सुद्धा काय केलं? पोकळ आश्वासनं दिली आणि खोटारडी पाणी फसवी कर्जमाफी त्या ठिकाणी केली. पण तो शेतकऱ्यांना त्याचा फायदा नाही तर दलालांना त्याचा जास्त फायदा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, 1960-65 ची गोष्ट आहे दोस्तांनो. एक पोता धानाचा पोता समजते का? एक पोता धानाच्या, किर्लोस्करचा इंजिन, प्रायमरी मास्टरचा पगार, या 3ही गोष्टीची किंमत सारखी होती. पहिल्याच्या काळामध्ये उत्तम शेती, दुय्यम व्यापार आणि तृतीय नोकरी होती. नोकरीवाल्या मुलाला कोणी मुलगी देत नव्हते. ज्याच्या खुटावर 100 गाई त्याला आपली मुलगी देत होते. पण आज 1960-65 ची घटना आहे का? या 3ही गोष्टीची, 4ही गोष्टीची किंमत सारखी होती. पण आज 1 तोळा सोना, किर्लोस्करचा इंजिन, प्रायमरी मास्टरचा पगार 1 लाखाच्या वर गेला. पण माझ्या कास्तकार बापाचा धानाचा पोता अजूनही 2-2.5 हजारावरच का अटकून राहिला? हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे दोस्तांनो. आणि म्हणून हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. जे कामगार, एक लक्षात घ्या, आम्ही नारा देतो, कोण बनाया हिंदुस्तान, भारत के मजदूर किसान. अरे कॉम्रेड अण्णा भाऊ साठेंनी सांगितलं, ही पृथ्वी कोण्या शेषनागाच्या फणावर नाही तर या जगातील कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे. आणि म्हणून संपत्तीचा निर्माण कोणी केला? कामगारांनी केला. ही मेट्रो कोणी बनवली? कामगारांनी बनवली. हे आमच्या भरोशावर मजा मारणारे हे आमदार खासदार जिथे बसतात, ये संसद किसने बनाया? ये मजदूरों ने बनाया. दोस्तों, संपत्ति के निर्माता कोई है, वो मजदूर है. आणि म्हणून किसान कामगारांना एकत्रित करून आपल्याला आपला इन्कलाब बुलंद करावा लागणार आहे. भगतसिंगांनी जो सांगितला, सर्वांना समतेची वागणूक या ठिकाणी मिळाली पाहिजे, यासाठी आपण सर्वांना काम करावं लागणार आहे. मग आता इथे कशासाठी आलो? आपल्याला या ठिकाणी मोफत, सर्वांना समान, गुणवत्तापूर्ण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे. तुम्हाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे की नाही पाहिजे? तुम्हाला समान शिक्षण पाहिजे की नाही पाहिजे? तुम्हाला गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहिजे की नाही? तुम्हाला मोफत आरोग्य पाहिजे की नाही? देवेंद्र फडणवीस
दवाखाने लीजवर द्यायला लागले, स्वतःच्या त्या ठिकाणी कॅन्सर इन्स्टिट्यूट ओपन केला. नागपुरामध्ये अनेक कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्या शेअर्स आहे आणि सरकारी यंत्रणा मात्र धुळीला लागलेले आहेत. अशा पद्धतीनं ही जी सरकार आहे ही अदानी अंबानीची कॉर्पोरेटची दलाली करणारी सरकार आहे. गडचिरोलीला उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी गरीब आदिवासींना हाकलून लावून त्यांच्या जमिनी खालच्या जो खदानीमध्ये जो त्या ठिकाणी लोखंड आहे तो लुटण्याचा काम राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि केंद्रामधले अमित शहा मोठा भाई करताना तुम्हाला दिसतील. तेव्हा गडचिरोलीकरांचाही आवाज आपल्याला बुलंद करावा लागणार आहे दोस्तांनो. या शासकीय लुटीच्या विरोधामध्ये सुद्धा या देशातील तरुण युवा वर्ग उतरल्याशिवाय राहणार नाही हे सांगायला आम्ही आलो. आता या ठिकाणी मला तुम्हाला हेच सांगायचे आहे, या ठिकाणी सर्वांना समान विनामूल्य गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे आणि सर्वांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, मोफत आरोग्य मिळाले पाहिजे, सर्वांना रोजगार मिळाले पाहिजे. या मागण्यांना आपण या ठिकाणी बुलंद केला असताना. आणि या ठिकाणी मी बोलणारे बरेच लोक आहेत त्यामुळे जास्त बोलणार नाही, पण फक्त आंदोलन करून चालणार का? काय करावं लागेल? संघटित व्हावा लागेल. आपल्याला पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष करावा लागणार आहे दोस्तांनो. एक लक्षात घ्या, मानवाच्या जीवनच संघर्षातून सुरू झालेला आहे आणि म्हणून जगातील सर्वोत्तम शब्द जर कुठला असेल तो संघर्ष आहे. या तरुणांनी वयाच्या 20-22व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती या देशासाठी दिली आणि जेव्हा आम्ही ह्या मागण्या मागायला येतो तेव्हा अनेक लोक आपल्याला अँटी नॅशनल्स म्हणतात. मी तुम्हाला विचारू इच्छितो, अँटी गव्हर्नमेंट असणे म्हणजे अँटी नॅशनल आहे का? अँटी गव्हर्नमेंट असणे म्हणजे अँटी नॅशनल आहे का? नाही. आणि म्हणून यस, सरकार जर नालायकपणा करणार असेल तर आम्ही त्याचा विरोध करू आणि लपून चोरून करणार नाही. आम्ही इंग्रजांच्या बाजूने राहून मैदानामध्ये हाती घेऊन आम्ही हे करणार आहोत दोस्तांनो. आणि म्हणून शेवटी जाताना बोलण्यासारखं बरंच आहे पण सर्वांना संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून शेवटी जाताना एवढंच सांगायचं आहे दुष्यंत कुमारच्या 2 ओळी की सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही तो तेरे सीने में सही हो, कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी. आता एक नारा आपण बुलंद करू, अरे इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या. राजीनामा द्या. विद्यार्थ्यांचा मर्डर करणारी सरकार मुर्दाबाद, विद्यार्थ्यांना वेठीस धरणारे सरकार मुर्दाबाद. अरे आवाज दो, अरे लड़ेंगे, आगे उन आवाज नहीं आला, लड़ेंगे. इस अन्याय के खिलाफ लड़ेंगे. धन्यवाद दोस्तांनो, इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद. आपले आंदोलन असं शांततेच्या मार्गाने पुढे चालणार आहे आणि अवघ्या काही क्षणातच अभिजितजी दिपके यांचं आगमन इथं होणार आहे. बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इन्कलाब, इन्कलाब. स्वतःच्या भविष्यासाठी हे आंदोलन आम्हाला करावं लागत आहे. या देशातल्या तरुणांचं भविष्य धोक्यात आहे. या देशातल्या तरुणांचं म्हणजे या देशातल्या गोरगरीब पोरांचं भविष्य धोक्यात आहे. काय चित्र आहे देशामध्ये? अहो, या देशामधले पेपर लीक होतात. या देशामधले पेपर लीक झाल्यामुळे कोणाचं नुकसान आहे? मंत्र्याच्या पोराचं नुकसान आहे का? आमदाराच्या पोराचं नुकसान आहे? खासदाराच्या पोराचं नुकसान आहे?
बापापाशी पैसा नाही, त्याच्यापाशी टॅलेंट आहे. त्याला वाटतं या टॅलेंटच्या भरोशावर आम्ही या स्पर्धा परीक्षेच्या किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वतःला सिद्ध करू. आणि ते एकमेव माध्यम जर सुद्धा अशा पद्धतीनं लीक होत असेल तर तुमच्या आमच्या गरीब मुलांनी काय करायचं? काय करायचं? हे सरकार आहे का गरिबांचं? आहे का? हे सरकार गरिबांचं नाही, हे सरकार. पण लक्षात घ्या मित्रांनो, या देशात बेरोजगारीचा प्रश्न आहे. किती नोकऱ्या देऊ म्हणाले होते? 2 कोटी नोकऱ्या देऊ म्हटले होते दर वर्षाला. दिले का? 2 कोटी नोकऱ्या दिले का? नाही दिल्या. उलट बेरोजगारीचा दर या देशामध्ये वाढतोय. आम्ही या देशामध्ये आतापर्यंत फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या ऐकल्या होत्या की नाही ऐकल्या होत्या? पण आता या देशामध्ये विद्यार्थ्यांच्या सुद्धा आत्महत्या होत्या. एक मोठी शोकांतिका आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे. मी म्हणतो त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या नाही तर या विद्यार्थ्यांची हत्या आणि ती सरकारने केलेली आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. 2014 मध्ये मित्रांनो देवेंद्र फडणवीसांचं सरकार या आपल्या महाराष्ट्रामध्ये आलं आणि महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शासकीय भरतींवरती बंदी आणली आणि सांगितलं, पत्रकारांनी विचारलं शासकीय भरत्यांवरती बंदी का? तर पत्रकारांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणतात की सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून आम्ही शासकीय भरत्यांवर बंदी आणतो. 2016ला कुंभमेळावा झाला, 4000 कोटी सरकारनं कुंभमेळाव्या दिले. म्हणजे एकीकडे सरकार म्हणते सरकारच्या तिजोरीत पैसा नाही म्हणून शासकीय भरतीवरती बंदी आणते, दुसरीकडे खर्च करते. मग आमच्या तरुणांना नोकऱ्यांवर लागण्यापेक्षा नागा देतं का? याचं उत्तर आम्हाला खऱ्या अर्थानं द्यावं. आणि म्हणून मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे पण बोलणारे अनेक मान्यवर मंडळी आहे. सन्माननीय सत्यपाल महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आमचे मित्र गोविंद पोलाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आणि म्हणून मित्रांनो मी फार बोलणार नाही पण शेवट आपल्याला एवढंच सांगतो की या देशातल्या तरुणांची परिस्थिती फार बिकट आहे. इथल्या तरुणांना म्हणावं असं वाटते, अरे हिंडतो दाई दिशांना प्रश्न माझ्या नोकरीचा, मागतो वाटा रोजच्या भाकरीचा, अरे आगही विचलेल्या चुलीशी लागली पोटास माझ्या, मी कसा मग सूर काढू कुंकणीतून बासरीच्या. असं म्हणणाऱ्या तरुणांची अवस्था या देशामध्ये काय झाली आहे? या देशातल्या तरुणांचा वापर झालेला आहे. अनेकांना वाटतं हे कॉक्रोच काय करणार, हे कॉक्रोच काय करणार. अरे काय करणार? वाटतं हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है. अरे सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. देखना ये जोर कितना बादुए का दिल में की ताकद या देशातल्या तरुणांमध्ये आहे. या देशातल्या प्रत्येक क्रांती या तरुणांनी केलेल्या आहे. आणि हे आता मुदार पाडण्याची क्रांती सुद्धा हे तुमचे आमचे तरुण केल्याशिवाय राहणार नाही. एवढं या निमित्ताने बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. यहाँ पे संविधान चौक में उपस्थित मेरे सभी साथियों को मेरा क्रांतिकारी सलाम. साथियों एक नारा देते हैं हम लोग कि जो आवाज है नागपुर की वो दिल्ली तक गूंजनी चाहिए. मेरे साथ नारा दीजिए, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, को रद्द करो, को रद्द करो, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. साथियों हम देखते हैं कि जिस समय से इस देश में दिल्ली में ये सरकार बैठी है यह आरोप उन पर लगता आया है, हमने खुद लगाया है कि जब से सरकार दिल्ली में बैठी है तब से शिक्षा पे जो खर्चा है उन्होंने कम कर दिया. साथियों जिस कोविड में लाखों लोगों की जानें गई उसके बाद भी सरकार का शिक्षा पे स्वास्थ्य पे खर्चा करने बढ़ाने का जो है मन नहीं हुआ. ऐसी जो सरकार है इस देश में बैठी है जिसको इस देश के आवाम के साथ में उसका लेना देना नहीं है. अगर वो चाहते हैं कुछ करना तो बस अडानी अंबानी और गिने चुने कॉर्पोरेट की दलाली करना, इतना ही जानते हैं. साथियों आपको ताज्जुब होगा कि जिस समय निर्मला सीतारमण जी ने हमारा बजट इस देश में रखा, इस शर्म आनी चाहिए सरकार को
युवाओं की जीडीपी का महज 0.4% एजुकेशन पे इन लोगों ने खर्च किया है। आप सोचिए कि 0.4%, अरे आप इस देश के युवाओं को सच में कॉकरोच ही समझते हैं। सीजीआई जो थे उन्होंने कॉकरोच पैरासाइट बोल दिया, लेकिन आप हमें कीड़े मकोड़ों की तरह ही समझते हैं कि हम नहीं है। साथियों, इस देश की संसद में सरकार ये कहती है कि इस देश का 76% हायर एजुकेशन प्राइवेटाइज हो चुका है। इस देश के सरकारी स्कूलों को बंद करने किया जाता है। इस देश के नीति आयोग ने बात कही है कि लगभग 1 लाख गवर्नमेंट स्कूल्स इस देश में बंद करवा दिए हैं। तो साथियों, ऐसे हालत में जब इस देश का युवा छात्र रस्से की लड़ाई करने के लिए सामने आता है, उसे एंटी नेशनल कहा जाता है, उसको देशद्रोही कहा जाता है। अरे देशद्रोही तो साथियों हम लोग तो इस देश की नींव रची है। हम लोगों ने, इस देश के युवा ने इस देश को बनाया है, लेकिन हमें यहाँ पे आतंकवादी कहा जाएगा, हमें यहाँ पे एंटी नेशनल कहा जाएगा। कल जो है जयपुर में मैं मौजूद था, अभिजीत पे जिस तरीके से अटैक किया गया, अभिजीत पे जिस तरीके से अटैक किया गया, ये दिखाता है कि सरकार जो है वो डरी हुई है। जो लोग ये बात कहते हैं कि अभिजीत जो है ये बीजेपी स्पॉन्सर्ड है, उनको मैं बताना चाहूंगा कि यहाँ पे मौजूद कई साथी अभिजीत को 10 सालों से जानते हैं। ये बाबा साहब का लड़का बीजेपी के एजेंडा के तले कभी बिक नहीं सकता है। इसलिए हम लोग यहाँ पे कहना चाहेंगे कि आप कितना भी बात कर लो, कितना भी इस मूवमेंट को बदनाम करने की कोशिश कर लो, इस देश का युवा, आप सोचिए कि जब से 2017 में पहली नीट की विक्टिम अनीता तमिलनाडु में जिसने अपनी जान दी, हमें सोचना पड़ेगा कि जिस एनटीए के तहत हर दूसरी एग्जाम यहाँ पे कराई जाती है, वो एनटीए जो है उसके खिलाफ 1100 से ऊपर मामले जो है कोर्ट में दर्ज है। और ऐसे एजेंसी पे सरकार यहाँ पे भरोसा करती है। साथियों, इतना ही कहूंगा कि चलिए इस लड़ाई को मजबूत करते हैं, चलिए इस देश को भगत सिंह के सपनों का भारत बनाते हैं, चलिए इस देश में शिक्षा में बुनियादी बदलाव लाते हैं। और मुझे लगता है कि यह आंदोलन जो है उस दिशा में बढ़ेगा, बदलाव आएगा। सभी साथी मेरे साथ एक बार फिर से नारा दीजिए, इन्कलाब जिंदाबाद, एनटीए को रद्द करो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। बहुत बहुत शुक्रिया साथी। लहान लेकराचं हगीज लीक होत नाही साहेब, पण पेपर लीक होऊन राहिले। आणि आज या कार्यक्रमाला सगळ्यात आम्हाला सपोर्ट केलाय पोलीस प्रशासनाने, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। मी म्हणतो बड़ी अच्छी बात है, तुम्ही म्हणा पुलिस हमारे साथ है, बड़ी अच्छी बात है, अरे बड़ी अच्छी बात है, पुलिस हमारे साथ है। या ठिकाणी आलेले पत्रकार हे गोदी मीडियाचे विकलेले पत्रकार नाही, ओठात सत्यता शब्दात धार आहे, शोषित माणसांशी माझा करार आहे, आणि कुठल्याच शासनाला भ्यालो कधीच नाही, वाघा समान लढतो मी पत्रकार आहे। या देशामध्ये मतपेट्या फुटल्या जातात, या देशामध्ये पेपर फुटल्या जातात, आणि पेपर फुटीच्या विरोधात आवाज उठवणारे विद्यार्थी अराजक झाले। मात्र विद्यार्थ्यांना, इथल्या युवकांना कॉकरोच म्हणणारा सरन्यायाधीश देशभक्त झाला। कोण म्हटलं असं? मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की जय भीमचा फोटो हातात घेऊन फिरणारे अराजक आहे, आणि न्यायाधीशांना कॉकरोच म्हटलं तो देशभक्त आहे। म्हणजे आमची म्हैस वांजुटी झाल्या का? अरे मुख्यमंत्री साहेब, तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वांजुटी, पण तुमचा हल्या का? पण मुख्यमंत्री साहेब, तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण? आमची म्हैस वांजुटी, तुमचा हल्या गावन। सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली, बेरोजगारीच्या तडीपारानं जीभ त्याची छाटली, तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन? आमची म्हैस वांजुटी,
आणि तुमचं हल्या का पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो तरुण या ठिकाणी आलेला आहे हा नुसता प्रेमावर मरणारा तरुण नाही, हा भगतसिंगासारखा इन्कलाब करणारा तरुण आहे. परवा जयपूर मध्ये अभिजित दिपके साहेबांना चापट मारली, थापड मारली. आम्हाला गुरुदेव सेवा मंडळाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तुकडोजी महाराजांचा वारसा आहे, भगतसिंगाचा वारसा आहे. अरे या लोकांनी दाभोळकर संपवले, या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा छळ केला, ज्या ज्या लोकांनी सत्तेच्या विरोधात आवाज उठवला त्या त्या लोकांवर हल्ले करण्याचं काम सरकारनं केलं. अरे हल्ल्यावरती होती हल्ले अभंगामचे बाले किल्ले, असाच ताठरमान आमचा जरा न खाली लवे, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, आम्ही तुफानातील दिवे आहे. तर तिकडून आम्हाला धर्माचे नारे दिले जातात, आमच्या डोक्यामध्ये धर्म टाकला जातो आणि प्रभू श्री रामचंद्राचं नाव घेऊन तरुणांना भटकवल्या जात. सीता मैया भी नाराज है विश्वगुरु के काम से, सीता मैया भी नाराज है विश्वगुरु के काम से, बोलती है सारे पैसे खा गए मेरे पति के नाम से. आणि जे लोक जे तुम्ही बाहेर उभे आहे, हे सगळे बाहेर, तुम्ही दुसऱ्या देशातले नाहीये, तुम्ही याच देशातले आहे. म्हणून तुम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये सामील व्हा. तुमच्या पोरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. किताबे इन्कलाब पैदा करती है इसलिए स्कूल बंद है, किताबें इन्कलाब पैदा करती है इसलिए स्कूल बंद है, और शराबे गुलाम पैदा करती है इसलिए ठेके चालू है. या देशामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन झालं तर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात येतात. अभिजित दिपके साहेबांनी बेरोजगार तरुणांसाठी आवाज उठवला तर त्यांना थापड मारण्यात येते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे वो मारे जाएंगे, जो इस पागलपन में शामिल नहीं होंगे वो मारे जाएंगे. कटघरे में खड़े कर दिए जाएंगे, जो विरोध में बोलेंगे, जो सच सच बोलेंगे वो मारे जाएंगे. इस समय सबसे बड़ा अपराध है निहत्थे और निरपराधी होना. जो सच नहीं बोलेंगे वो मारे जाएंगे. येणाऱ्या काळामध्ये हा तरुण इन्कलाब करणार आहे आणि हा भगतसिंगाचा तरुण आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा तरुण आहे. बाबासाहेबांचा फोटो हातात घेणारे अराजक झाले का? महापुरुषांचा फोटो हातात घेणारे अराजक आहे का? सत्तेसाठी, शिक्षणासाठी, सत्तेच्या विरोधात आवाज उठवणारे इथल्या सरन्यायाधीशांना आम्हाला कॉक्रोच म्हणून चिडवल्यानंतर त्याला प्रश्न विचारणारे तरुण, हे भाजपची बी टीम आहे का? इथे आलेले शेतकऱ्याचे पोरं हे अंधभक्त आहे का? आहे का? तुम्ही कोणत्या पक्षाच्या विचारधारेचे आहे का? तुम्हाला पैसे देऊन बोलावलं का? 500 रुपयात, 1000 रुपयात आपण विकलो गेलो का? मग ह्याचे 50 खोके घेऊन तिकडे गेले होते, याच्या भिक्षात आपण बरं. पलटी करून टांगा घोडे फरार झाले, खोक्यास घेऊन या बोके हुशार झाले. आणि हे बोके कधीच आपल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनात बोलत नाही. आमच्या पोलीस बांधवांना म्हटलं होतं तुमची बदली अशा ठिकाणी करेल की तुमची बायको सुद्धा तुम्हाला फोन लावू शकणार नाही, असे सुद्धा मंत्री संत्री आहे पोलीस बांधवांनो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या विरोधात कितीही कटका रस्त्यानं केले, आम्हाला कितीही म्हणलं तुम्ही बीजेपीची टीम आहे किंवा आमच्यावर कितीही FIR केल्या, तर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि शहीद आजम भगतसिंगाचा विचार घेऊन आम्ही चालणारे लोक आहोत. लक्षात ठेवा की माझ्यावरती शासन इतके FIR करते, माझ्यावरती शासन इतके FIR करते, पण माझा भीमराव मला लढण्यासाठी तयार करते. हा इन्कलाब आपल्याला तयार ठेवायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा आपल्याला घ्यायचा आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून एक जाता जाता माझे तरुण मित्र आहे, पण प्रेमातून इन्कलाब करणारे आहे. ये कमसीन कलिया, ये महकती हवाएं, ये पायल की छमछम जो बास को लाए, ये रुखसार की लाली, ये झुल्फों के साए, ये कमर की लचकन, ये गुंजी सदाए, ये मोहब्बत की बातें, ये महबूब की यादें,
ये बुझते चिरागों को बेशक हवा दे, इन्हीं की बदौलत है महफिल में रौनक, इन्हीं से वफा की अशर भी दमकती, इन्हीं से हिजरत की आंखें चमकती, इन्हीं से जवानों की आंखें चमकती। पर हमें आग पीने दो जिंदा जवानों, पर हमें आग पीने दो जिंदा जवानों, के जुगनुओं पे हमको भरोसा नहीं है और लड़े हैं सदा ही मशालों को लेके, अंधेरे को हमने भी कोसा नहीं है। ना आंखों को झीलों से तस्वीर दी, ना जुल्फों को बादल का नाम दिया, ना मुस्कान को उनकी है चंदा कहा, ना रातों की बाहों को जाम दिया। जवानों की हाथों की उठती तड़प को शमशेर ये दी है गुलाब नहीं, और उनके नहाने के बाद भी पानी को हमने पानी ही कहा है शराब नहीं। उनके नहाने के बाद भी पानी को हमने पानी ही कहा है शराब नहीं, क्योंकि हम ये शिवाजी और अंबेडकर भगत यूं ही रूप अपने बदलते रहेंगे, और भारत को उजाली की पड़ी जो जरूरत तो जलते रहे हैं और जलते रहेंगे। आणि म्हणून सगळ्यांनी दोन हात वर करायचे, लगेच माझं संपत आहे। धर्मेंद्र कॅमेरामॅन जल्दी फोकस करो, चिमटा का चिमटपा का डमडम दाखवा। धर्मेंद्र प्रधानला ही गर्दी, आपल्या प्रधानमंत्री साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना दाखवा। जय 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 भीम, जय 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 भीम, इन्कलाब इन्कलाब। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो। जय भीम, जय शिवराय, इन्कलाब जिंदाबाद। बोलो भारत माता की जय। तुम्ही म्हणाल या जवान फुटते ते फुटा काढल्या आता, कारण म्हाताऱ्या माणसाची गरज असते, बरं लक्षात घ्या। कारण भिवू नको, आम्ही तुमच्या पाठीशी आहो। काही लोकांना वाटत असल हे पाचच भगव्या टोपीवाले का आले, मला पाचच बाबासाहेब सांगायचे, भीमा तुझ्या विचाराचे जरी 5 लोक असते, तलवारीचे तयाचे न्यारेत टोक असते। भाऊ चिल्लाएगा तो तर जाएगा, हो अकेला तो डूब जाएगा, और संगठन हो तो प्रधान को क्या पंत को भी राजीनामा देना पड़ेगा। मित्रांनो, दिल्ली, कर्नाटका, यूपी, पंजाब या 5ही ठिकाणी जितकी गर्दी नव्हती तितकी आज नागपूरमध्ये आहे। सो तुमच्या सगळ्यांना थँक्यू सो मच।
त्याच्यासाठी मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. त्याचं कारण हे की आकांक्षा चतुर्वेदी जी एक स्टुडंट होती नीटची, तिच्या घरी मी भेट द्यायला गेलो होतो. तिच्या आईवडिलांना भेटून आलो. आकांक्षाच्या घरी मी भेट देऊन आलो. आणि जेव्हा मी आकांक्षाच्या आईवडिलांना भेटलो, त्यांना काय बोलू मला हे सुचलं नाही, मला समजलं नाही. तिच्या वडिलांना पॅरालायसिसचा अटॅक आलेला आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. आणि ते बोलले की आकांक्षाच होती जी त्यांचं घर पुढे जाऊन चालवणार होती. छोटा भाऊ आहे, त्याचंही शिक्षण आकांक्षाच करणार होती. पण 1 महिन्याआधी आकांक्षाला आत्महत्या करावी लागली. कशामुळे? या सरकारच्या फेलियरमुळे, या सिस्टमच्या फेलियरमुळे. आणि याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली. याच्यापेक्षा जास्त लाज वाटणारी गोष्ट मला ही वाटली की मुख्यमंत्री नागपुरातले, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः नागपुरात राहतात. आणि आकांक्षाच्या घरापासून 500 मीटरवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं घर आहे. 1 महिना झाला देवेंद्र फडणवीस साहेब, 1 महिना तुमच्याकडून एक फोनही गेला नाही त्या परिवाराला. चला आम्ही समजू शकतो की तुम्हाला जिम्मेदारी घ्यायची नसेल, तुम्हाला वाटत असेल केंद्र सरकारची चुकी, नीट केंद्र सरकारची एक्झाम आहे. तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, ती तर महाराष्ट्रात राहत होती, तुमच्या घराजवळ राहत होती, तर माणुसकी म्हणून तुम्हाला एक फोनही करता नाही आला का? आणि त्याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट ही आहे की एक घरातली जी मुलगी डॉक्टर होऊ शकली असती, उद्या जाऊन तिने दुसऱ्यांचे जीव वाचू शकले असते, तिला स्वतःचा जीव द्यावा लागलाय. तिचे वडील काम करू नाही शकत, केटरिंगचा बिझनेस करायचे, पॅरालिसिसचा अटॅक आल्यामुळे ते आता केटरिंगचा बिझनेसही नाही करू शकत, तर घर चालू नाही शकत. देवेंद्र फडणवीस साहेब अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले 50 खोकेमध्ये कसे आमदार विकत घेतल्या गेलेले. त्या 50 खोक्यामधला एक खोका जरी आकांक्षाच्या परिवाराला भेटला असता तर आम्ही तुमची इथून तारीफ केली असती की तुम्ही आकांक्षाच्या परिवारासोबत उभा राहिले. आमदार फोडायला, आमदार विकत घ्यायला, सरकार पाडायला तुमच्याकडे पैसे आहे, पण जेव्हा एक मुलगी आत्महत्या करते तिच्या घरच्यांना द्यायला तुमच्याकडे 10 लाखही नाहीये. लाखोचे रिसॉर्ट करता तुम्ही, गुवाहाटीला घेऊन जाता आमदारांना. कोणाच्या खर्चावर? आमच्या खर्चावर. आणि जेव्हा आमच्या घरच्या लेकरांचा प्रश्न येतो तुमच्याकडून एक फोनही केला जात नाही. काय मुख्यमंत्री आहे का तुम्ही आमचे? आणि जेव्हा मी यावर बोलतोय तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणता? अराजक तत्व आहे. हो, जर आकांक्षा सोबत उभं राहणं अराजक तत्व आहे तर मी आहे अराजक. जर जय भीमच्या घोषणा देणं अराजकता असेल तर आहे मी अराजक. जर महात्मा गांधीचा फोटो घेऊन चालणं अराजकता असेल तर आहे मी अराजक. मला तुम्ही अराजक म्हणा, मला तुम्ही जेलमध्ये टाका, जर कोणाला जेलमध्ये टाकायचं सर्वात पहिले मी तयार होईल. पण आकांक्षा सोबत न्याय झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस साहेब काय तर देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र. काय करायचं त्याचं? काय करायचं? काय करायचं आम्ही देशात त्या नरेंद्र सर, राज्याच्या देवेंद्र सर. जर आमच्या लेकरांच्या सोबत तुम्ही उभा नाही राहू शकत. 500 मीटरवर घर होतं, तुम्हाला 500 मीटरवर जाता नाही आलं. मी अमेरिकेवरून आलो, मागच्या 5 दिवसात मी पूर्ण देश फिरलाय. आज पहिल्यांदा आल्या मी तिच्या घरी गेलो.
माणुसकी नावाची काही गोष्ट असते. तुम्हाला नुसतं आमदार फोडणं, सरकार पाडणं, सकाळी 5 वाजता परत जाऊन तुम्ही शपथ घेता. 5 वाजता तुम्ही इथे आकांक्षाच्या घरी नाही जाऊ शकत. काय मुख्यमंत्री आहे का काय, मला प्रश्न पडला. आणि मला माहिती आहे, मी तुम्हाला सांगतोय, आज मी त्यांच्या गडात येऊन त्यांच्या विरोधात बोलतोय. उद्या परवापर्यंत माझ्यावर केसही करतील, करून टाका, पण मी थांबणार नाही. 1 नाही 10 केस करा साहेब, मंजूर आहे, मंजूर आहे साहेब. 1 नाही 10 केस करा. काल जयपूरमध्ये हल्ला केला माझ्यावर, 1 नाही 10 हल्ले करा, मंजूर आहे. पण धर्मेंद्र प्रधानला राजीनामा आम्ही द्यायला भाग पाडू. धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. अरे जोड्यात, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. कालपासून मी बघतो, जेव्हापासून जयपूरमध्ये माझ्यावर हल्ला झाला तेव्हापासून जे सगळं मीडिया दाखवतीये की अभिजित दिपकेवर हल्ला झाला, अभिजित दिपकेवर हल्ला झाला. अरे अभिजित दिपके मुद्दा नाहीये. अभिजित दिपकेवर हल्ला का झाला हा मुद्दा आहे. अभिजित दिपकेवर हल्ला यामुळे झाला कारण की नीटचा प्रश्न आम्ही उचलला. नीटच्या मुलांसाठी आम्ही बोलतोय. तर सरकारने माझ्यावर हल्ले करण्यापेक्षा जर नीटच्या मुलांना न्याय दिला, आकांक्षाला जर न्याय दिला, तर आम्हाला काय गरज पडणार आहे आंदोलन करायची. मला काय गरज पडली असते अमेरिकेवरनं इथे यायची सगळं सोडून. तुम्ही तुमचं जर काम नीट केलं असतं तर इथं आज एवढी हजारो मुली का आल्या असत्या. तुम्ही तुमचं काम करत नाहीये, त्यामुळं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे. अजूनही सांगतोय, 20 तारखेच्या आधी राजीनामा द्या, नाही तर 20 तारखेला अख्खा भारत दिल्लीला येणार आहे. आणि दिल्लीला आल्यावर राजीनामा घेतल्याशिवाय कोणीच वापस जाणार नाही. मला हे सगळं तुमच्याकडून कमिटमेंट पाहिजे. आणि आपण एक बघतोय, मागच्या 10-12 वर्षात आपल्या देशात काय राजकारण चालू आहे. हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. मला तुमच्या सगळ्याला आज इथं जेवढे देशभक्त मुलं मुली आले आहेत, जेवढे कॉलेजचे स्टुडंट्स आलेले आहेत, मला तुम्हाला विचारायचं आहे, या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने तुमचं काही चांगलं झालं आहे का? तुम्हाला नोकऱ्या भेटल्या आहेत का? तुम्हाला ऍडमिशन भेटतायत का? तुमच्या परीक्षा नीट चालल्या आहेत का? तर मग या हिंदू मुस्लिमच्या राजकारणाने कोणाचा फायदा होतोय? कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम? यांनी आपल्याला काय केलं मित्रांनो हे समजून घ्यावं लागेल. मला तुमच्याकडून आज कमिटमेंट पाहिजे. फक्त यांना दोष देऊन चालणार नाही. कुठं ना कुठं चुकी आपली आहे. जेव्हा यांनी आपल्याला डिवाइड केलं, आपण डिवाइड झालो, ही आपली चुकी आहे. तर मला तुमच्याकडून सगळ्यांकडून कमिटमेंट पाहिजे. याच्यानंतर इथं जेवढे लोक आलेले आहेत ते कोणीच हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नाही. जी पार्टी असो, कोणती पार्टी असू दे, मला काही घेणं नाही कोणती पार्टी आहे. जी पार्टी हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जो नेता हिंदू मुस्लिमचं राजकारण करेल, जे हिंदू मुस्लिमवर वोट मागतील त्यांचा आपण बॉयकॉट करायचा. हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति, हिंदू मुस्लिम की राजनीति. या हिंदू मुस्लिमच्या राजकारणामुळे झालं काय मी तुम्हाला सांगतो. मागच्या 10-12 वर्षात हिंदू मुस्लिम चालू आहे. बेरोजगार मुलांना 1000-2000 देऊन माझ्यासारख्या लोकांवर हल्ले करवायचे, मस्जिदी पुढे नाचवायला पाठवायचं. त्याच्याने काय होणार आहे? याच लोकांकडे जर जॉब असले असते, यांनी हल्ले केले असते का 1000-2000 साठी? मस्जिदी समोर जाऊन नाचले असते का? अरे मंदिरासमोर जाऊन नाचा ना. आपला धर्म काय मस्जिदी समोर नाचण्यासाठी आहे? काय डोकं तुम्ही कुठं घाण ठेवलेलं मला काही कळत नाही. आणि ह्या 10-12 वर्षात झालं काय हिंदू मुस्लिम मुळे? आज आपल्या देशात
40 वर्षात सगळ्यात जास्त बेरोजगारी दर आहे. पण हा मुद्दा कुठंच मेनस्ट्रीम मीडियावर दिसत नाहीये. आज आपल्या देशात शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलॅप्स झालेली आहे, पण हा मुद्दा कुठंच मेनस्ट्रीम मीडियामध्ये नाहीये. कारण की आपल्याला हिंदू मुस्लिम मध्ये डिवाइड केलेलं आहे आणि त्यामुळे फक्त एकच मुद्दा चालतो, हिंदू मुस्लिम. तर जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या पॉलिटिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होणं बंद करसाल, जेव्हा तुम्ही हिंदू मुस्लिमच्या जी मीडिया चालू होती त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होणं बंद करसाल, तेव्हा कुठं जाऊन हा देश बदलल. आपल्याला फक्त शिक्षण व्यवस्था नाही, आपल्याला देशही बदलायचा आहे. बदलायचा आहे की नाही बदलायचा आहे? कोण कोण हा देश बदलल? हात वरती करून सांगा शेवटपर्यंत. अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे या देशात, अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे. हे आंदोलन टीचर आणि स्टुडंटचं आहे. या आंदोलनामध्ये जेवढी मुलं आलेली मुली आलेली आहेत ते अख्ख्या कॅबिनेट मिनिस्ट्री पेक्षा जास्त शिकलेली आहेत. अनपढ़ गवारों की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. 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 मित्रांनो, आता एक अजून नवीन ट्रेंड चालू आहे. जे कोणी या सरकारला प्रश्न अजून एक नवीन ट्रेंड चालू आहे आपल्या देशात. जे कोणी सरकारला प्रश्न विचारेल त्याला बोलल्या जातं पाकिस्तानी आहे, अँटी नॅशनल आहे. जेव्हा मी कॉक्रोच जनता पार्टी सुरू केली तेव्हा हे सांगण्यात आलं की कॉक्रोच जनता पार्टीचे सगळे फॉलोअर्स पाकिस्तानी आहे. आता इथं हजारो मुलं कॉक्रोचेस म्हणून आलेले आहेत. हे तुम्हाला पाकिस्तानी वाटतात? कॅमेरा फिरून दाखवा सगळे मीडियावाले. हे पाकिस्तानी वाटतात सगळे? तुम्ही यांना पाकिस्तानी बोलता इतक्या दिवसापासून. आणि दुसरी गोष्ट वेदांत नावाचा सीबीएसईचा स्टुडंट आहे. शांत राहा, 2 मिनिटं शांत राहा. नाही, गोदी मीडिया इथं नाहीये. इथं चांगली मीडिया आलेली आहे जी लोकांचे मुद्दे दाखवते. तर या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. ही मीडिया चांगली आहे. जे एसी स्टुडिओ मध्ये अँकर बसलेले आहेत ना ते गोदी मीडिया आहे. हे रिपोर्टर्स इमानदारीने त्यांचं काम करतात. हे आपल्या सोबत आहे. आता नवीन ट्रेंड. मी सरकारला प्रश्न विचारला सीबीएसई वर, नीट वर, मला पाकिस्तानी बोलण्यात आलं. वेदांत नावाचा 17 वर्षाचा स्टुडंट आहे सीबीएसईचा. त्यांनी सांगितलं की त्याचा पेपर चुकीचा चेक झालाय, त्याला पाकिस्तानी बोलण्यात आलं. इथं पत्रकार आहे जे सरकारला प्रश्न विचारतात त्यांना पाकिस्तानी बोलण्यात येतं. जो या देशात विपक्ष आहे, विपक्ष जेव्हा इलेक्शन कसं वोट चोरी होती त्याच्यावर प्रश्न विचारतो तेव्हा त्यांना पाकिस्तानी बोललं जातं. तर जर मी पाकिस्तानी आहे, सीबीएसईचे स्टुडंट्स पाकिस्तानी आहे, मीडिया पाकिस्तानी आहे, अपोजिशन पाकिस्तानी आहे, ते इंडियन आहे कोण? फक्त आयटी सेल वाले तुमचे. हा देश एका पक्षाचा नाहीये, आता सांगून ठेवतोय. हा देश 140 करोड लोकांचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा देश फक्त एका पक्षानुसार चालेल, एका विचारधारेनुसार चालेल आणि एका महामानवाच्या नुसार चालेल तर ही तुमची चुकी आहे. ही तुमची खूप मोठी चुकी आहे. असे बरेचसे लोक येऊन गेलेत. ते म्हणतात ना, तुझसे पहले भी यहाँ जो शख्स तख्ता नशीन था उसे भी अपने खुदा होने पर इतना ही यकीन था. तर ही चुकी तुम्ही करू नका. आणि मित्रांनो, आता मेन मुद्द्यावर येतो. सर भगतसिंगाचं वाक्य आहे. भगतसिंग म्हणतात, घर कोई सरकार
भगत सिंगाचं वाक्य आहे, घर कोई सरकार देश के युवाओं के सम्मान करती नहीं है. देवा पा भगत सिंग काय म्हणते, घर कोई सरकार देश के युवाओं के हितों के अधिकारों की रक्षा नहीं कर सकती, तो ऐसे सरकार को तबाह कर दो या खत्म कर दो. आणि लक्षात ठेवा म्हणा, सत्तेत बसणाऱ्या चोरांनो, हे माजून गेले साले. आणि ह्या चोरायचा जो सरगना आहे, नाम नरेंद्र, काम सरेंडर. राजीनामा अभिजित दादा, राजीनामा धर्मेंद्रचा घेऊन नाही होणार, नरेंद्राचा बी घ्या कारण सरगना 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 हो का सरगना वही है. आणि या देशात 4 गोचिड आहे जे या देशातल्या बेरोजगार युवकाचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या कामगारांचं रक्त शोषण करत आहे, या देशातल्या शेतकऱ्याचं रक्त शोषण करत आहे. ते 4 गोचिड आहे, नरेंद्र, मुखिया, अडाणी आणि एक अमित्या. हे 4 लोक आहे जे या देशाचा सत्यानाश लावून राहिले. त्याच्यानंतर हे बाकीचे खालतं चोर बसले आहे. आणि याचा एक सरगना आहे, त्याचा राजीनामा घ्या लागते मेन डॉनचा. नरेंद्रचा राजीनामा घेतल्याशिवाय, कारण का ह्या धर्मेंद्राला जरी हटवलं तरी तिथं ह्या चोरांना बसवण, कारण हे पुढे चोर बसले आहे. आणि मी यायच्या भाषेत हे कोचिड आहे, कोचिड. आपल्या देशातल्या युवकाचं, आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं, आपल्या देशातल्या कामगाराचं, आपल्या देशातल्या बेरोजगार पोट्याचं रक्ताचं शोषण करत आहे. आता एक इथं नवीन आपल्या नागपुरात सायंटिस्ट आहे, नितीन गडकरी, नितीन इथिनोस्टाईन. त्याचा बॅनर बनवून आणलाय, तेव्हा तिकडं आहे बॅनर वरत कर रे. ही पेट्रोलचे जनक ते तिकडे पोट्टे बॅनर घेऊन आहे आपले. सर त्याची तुम्ही वाट लावली. आणलं का रे बॅनर? इकडे दे रे ते पेट्रोलवाला. अना यायले सांगतो का हम कॉकरोच है, कॉकरोच. 100 बार काटोगे तो भी मरेंगे नहीं, फिर से जिंदा रहेंगे. आम्हाला 100 वेळा जरी कापांना तर आमच्या काळजातून एकच आवाज निघाल, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की, भारत माता की. बनून आणली तुमच्या गाड्या फुक करून बंद पडणार आहे. हम कॉकरोच है, 100 बार काटोगे तो भी जिंदा रहेंगे. भारतातल्या पोट्याचा सत्यानाश करणारा धर्मेंद्र. आम्ही शोलेमध्ये पाहिला होता, शोलेतला धर्मेंद्र कसा होता. आणि ह्या 5 चोर आता हेलिकॉप्टरला पेपर आणून राहिला. पहिलेच केलं असतं तर पहिले कशा उपडत बसला असेल तिकडं. आता हेलिकॉप्टरला पेपर, पहिले लक्ष दिलं असतं चोट्यात. 15 पोट्याच्या आत्महत्या नसत्या झाल्या. या 15 पोट्याच्या आत्महत्येचा जिम्मेदार नरेंद्र धर्मेंद्र आहे. या नरेंद्र धर्मेंद्रवर खुनाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. यानं 15 पोरांचे जीव घेतले. व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? शाबाश. हे आपल्या देशाला लुटून खाऊन राहिले. उद्या आपल्यावर कोणती वेळ येईल. आता पुन्हा एक रील आली का UPSCचा पेपर एकाच क्लास मधल्या, ठीक आहे, सेट मधले 80 जवळपास प्रश्न आले. म्हणजे आता UPSCचा बी पेपर नाही राहिला, नीटचा बी पेपर नाही राहिला. नाव नीट आहे पण अजिबात नीट पेपर होत नाही. अरे बरोबर आहे का? म्हणून
चार गोचिड मधले पहिले 2 गोचिड मोठे बदमाश आहे. आम्हाला साले कॉक्रोच म्हणते. त्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला जराशी लाज नाही येत का देशातल्या लोकांना कॉक्रोच म्हणावं. मग आम्ही कॉक्रोच आहे आणि कॉक्रोच का करू शकते हे ताकद आम्ही दाखवून देऊ. आता भारतातल्या प्रत्येक शहरात आंदोलन चालू आहे. थोडस युवकांनी सपोर्ट करा. ट्रॅफिक जाऊ द्या. आपलं आंदोलन शांततापूर्ण आहे. पण आम्ही आले गांधी माहित आहे ना, आम्हाला भगतसिंग बी माहित आहे. ठीक आहे. आम्ही कायद्यात ठीक आहे. आम्ही डोक्यात गांधी ठेवतो आणि मनगटात भगतसिंग ठेवतो. आम्ही आमच्या डोक्यात विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठेवतो आणि मनगटात छत्रपतींची तलवार ठेवतो. आम्हाला भगतसिंग बी शिकू नये आणि आम्हाला गांधी बी शिकू नये. आम्ही जोपर्यंत शांततेत आहे तोपर्यंत शांततेत आंदोलन करतो. या देशातल्या युवकांची ताकद लक्षात ठेवा. तुम्हाला रस्त्यावर आणल्याशिवाय ठेवणार नाही. पण देशात मोठं आंदोलन झालं. यानंतर सत्यपाल महाराज आपल्याला संबोधित करतील. सत्यपाल देशात जर मोठं आंदोलन झालं तर या देशातल्या मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले हे नाही, हे बिचारे साधी आहे. यायले नाही म्हणून मेनस्ट्रीम मीडियातल्या पत्रकारायले, चीफ जस्टिसच्या ठीक आहे सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशायले आणि सत्तेत बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोट्टे. पॅन्टात होईल पॅन्टात म्हणा, सुधारणार नाही धुणं. आणि सत्तेत बसणाऱ्या चोरायले खैर नाही करणार हे पोट्टे. पॅन्टात होईल पॅन्टात म्हणा, सुधारणार नाही धुणं. म्हणून ठीक आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो आणि आम्ही त्या संविधानाचे विचारक आहे. आम्ही त्याला मानणारे आहे. म्हणून लक्षात ठेवा. ठीक आहे. आमची परीक्षा नका घेऊ. आम्ही आता तुमच्यावर इथं ताकद दाखवून राहिलो. आमच्या मान सन्मान आणि आमच्या मताचा सन्मान ठेवा. एवढं मी या सत्तेत असणाऱ्या चोरायले सांगतो. नाही तर पुन्हा आम्ही दिल्लीत याच्यापेक्षा 4 पट मोठं आंदोलन करीन आणि तिथं का होईल हे सांगता येणार नाही. धन्यवाद. जय जवान, जय बिरसा मुंडा, इन्कलाब जिंदाबाद. पण त्या दिव्याच्या माग, त्या दीपकच्या माग या लोकांना गलतफहमी केली की बुवा हे बीजेपीची बी टीम आहे. हा चेहरा दिसते तुम्हाला बी टीम. 10 दिवसापासून अमेरिकेहून आल्यापासून खाल्लं की नाही लेकरानं. काल माझी बोलले ना तर बोला वाटे नाही की थकेल आहे. अरे अरे तैयार हो जाओ, जमाने का पुकारा है. मैं खंजरी बजाने के लिए क्यों आया? मेरे तुकडोजी महाराज ने एक खंजरी बजाया था. बाबा रोज बजेगी खंजरी, रोज बजेगी खंजरी, खंजरी बाबा रोज बजेगी खंजरी, रोज बजेगी खंजरी. ये खंजीर नहीं, खंजीर भी है. तुकडोजी महाराज जी ने भगवी टोपी पहन के इंग्रज के जमाने में बच्चों को जगाया था कि पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, भक्त बनेंगी सेना. अब एक जना बोल रहा है तो 1000 लोग होंगे. तुझ्या बापाले पाठवा आकडा माप्याले. अबे चोट्या पुरे रोड जाम झाले. पोलीस वाले मायबाप तंग येऊन गेले. असा कसा दीपक आहे. पण हा काय हवेत विजणारा दीपक आहे काय? हा बाबू दीपक विजणारा नाही म्हण रे बाबू. संदीप पाल तुफानातील दिवे आम्ही हो, तुफानातील दिवे. हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमुचे बाले किल्ले. असाच ताठर आमचा बाणा, जरा खाली लवे. तुम्हाला तुफानातील दिवे आम्ही हो. दीपक भाऊ काही लावले काय नहीं? गुंडों को तो नेता बना दिया, हमने चुन कर दिया. तू हमारा दीवानजी है. हम जो बोलते
तू कर, तू दिवाणजी आहे, हम बोलते ना राजीनामा देऊन टाक. आम्ही प्रधानच म्हणून राहिलो, आम्ही अजून पंत घातला नाही म्हणतात. म्हणून लक्षात घ्या, जिधर विधर देखो. अरे आम्ही 78 वर्षापासून वोटिंग करतो. आम्ही दलिंदर आणि नरेंद्र, खाली देवेंद्र आणि आम्ही मनातले दलिंदर रेष खाली. अरे बहुत बड़ा दुख है, गुंडों को तो नेता बना दिया, सज्जन को फत्तर गा लिया, वारे तुम्हारे राज ने रावण को लजवा दिया. अरे मणिपुर में बहू बेटियों पे अत्याचार होता, मेरे को फोन आ गए, महाराज ये बी टीम वाले हैं. मैंने बोला तुम्हारे छाती पर बैठे कि बी टीम है, और तुम हमारे आदमी फोड़ के उधर ले जा रहे आणि हे कुत्र्यासारखे विकल्या जाऊन राहिले. आकू ये हमारे नौजवान बच्चे हैं, नौजवान जाग जाना रे. अब तो नींद त्याग नहीं चलेगी, नहीं चलेगी. जिंदाबाद, जिंदाबाद. विजय असो. आता मित्रांनो, मी तुम्हाला एक 4-5 मित्रांची ओळख करून देतोय. यांची आणि माझी ओळख ही मागच्या काही दिवसात झाली. याच्या आधी मला हे लोक माहिती नव्हते. पण ज्या दिवशी मी जंतर मंतरवर होतो, मी जेव्हा अमेरिकेवरून निघालो, माझ्या घरचे म्हणत होते कशाला येतोय, तुझ्यासोबत कोणी उभा राहणार नाही, तू तुझी लाईफ रिस्क मध्ये टाकतोय. पण मी म्हणलं नाही, मला जावं लागेल. मी नाही गेलो तर मी कशी अपेक्षा करू शकतो बाकी लोक येतील. तर ज्या दिवशी मी दिल्लीला लँड झालो, त्या दिवशी नागपुरात काही कॉक्रोच रस्त्यावर उतरले. त्यांच्यापैकी पहिला कॉक्रोच दुर्गेश, दुसरी कॉक्रोच वैदेही, तिसरी कॉक्रोच भूमिका, चौथी कॉक्रोच सुरभी, नंतर सुरभी, सिमरन, यश, अनिरुद्ध, स्वरूप आणि रोहित. हे 7-8 मुलं मुली जे आहेत, हे पॉलिटिकल नाही आहेत. हे पॉलिटिकल नाहीये, हे फक्त स्टुडंट साठी आलेले आहेत. काही लोक म्हणतात ए टीम, बी टीम, यांच्याकडे बघून सांगा ही कोणती टीम आहे. ही एज्युकेशन टीम आहे, ही या देशाची टीम आहे. या 7-8 मुलींनी आज एवढे हजारो लोक गोळा केले. तर माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही या मुलींसाठी टाळ्या वाजवा एकदा. हे जर यांनी जर सुरुवात केली नसती तर आज आपला इथं एवढा मोठा कार्यक्रम झाला नसता. सो थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि ही मुवमेंट कोणी एकट्या माणसाची नाहीये, ही मुवमेंट आपल्या सगळ्यांना पुढे न्यायची आहे. आता मी 1-2 गोष्टींवर बोलतो. आता मी राजस्थानमध्ये प्रदीप मेघवालच्याही घरी गेलो होतो. प्रदीप मेघवाल नीटचा स्टुडंट होता. त्याच्या वडिलांनी मोलमजुरी करतात. त्यांनी शेती विकून कर्ज घेऊन मुलाला नीटच्या परीक्षेसाठी तयार केलं होतं. त्यांनी आत्महत्या केली. आज त्याचं घर चालत नाही, त्याचे वडील काही कमवू नाही शकत. आकांक्षाच्याही घरची स्थिती तशीच आहे. तर आज नागपुरातून, कारण की मुख्यमंत्री साहेब इथलचे आहेत, नरेंद्र, धर्मेंद्र, देवेंद्र, या तिघांना मी रिक्वेस्ट करतोय, ज्या मुलांनी सुसाईड केलेली आहे त्यांच्या परिवाराला 1 करोड देण्यात यावे. ते मुलं, त्या मुली तर तुम्ही वापस नाही आणू शकत. तुमच्या फेलियरमुळे त्यांनी त्यांचा जीव द्यावा लागला, ते तर तुम्ही वापस नाही आणून देऊ शकत. जर तुमच्यात थोडीही माणुसकी असेल, थोडीही लाज असेल, तर त्यांच्या परिवारासाठी तुम्ही आता 1 करोड दिले पाहिजे. दिले पाहिजे की नाही दिले पाहिजे? आमदार फोडायला, आमदार विकत घ्यायला जर तुमच्याकडे 50 खोके आहेत, तर नीटच्या स्टुडंटसाठी तुम्ही 1 करोड तर दिलाच पाहिजे. आणि आता एक मी शेवटची अनाउन्समेंट करतो. 6 तारखेला जंतर मंतरवरनं मी अल्टिमेटम दिलं होतं. 13 तारखेपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन राजीनामा दिला पाहिजे. जर त्यांनी राजीनामा नाही दिला तर देशव्यापी आंदोलन करू. आणि 20 तारखेला देशातले सगळे कॉक्रोच वेगळ्या वेगळ्या राज्यातून दिल्लीला येतील. तर आज नागपूरमध्ये जेवढे हजारो लोक जमलेले आहेत, मुलं मुली जमलेले, स्टुडंट जमलेले आहेत, तुम्हाला माझी रिक्वेस्ट आहे, 20 तारखेला आपण सगळ्यांनी दिल्लीला यायचं आहे. कोण कोण येणारे हात वरती करून सांगा.
हात वरतीच ठेवा, सगळ्यांनी सांगा कोण कोण येणार आहे. आणि राजीनामा घेतल्याशिवाय वापस यायचं नाही. किती वेळ लागो, जोपर्यंत राजीनामा भेटणार नाही तोपर्यंत आपण काही वापस यायचं नाही. आणि तर 20 तारखेला आपण सगळ्यांनी दिल्लीला यायचंय. त्याच्या आधी आपण आता 2 नारे लावू. पहिला नारा असणार आहे आपला आय एम कॉकरोच. आपल्याला कॉकरोच सोबत कम्पेअर केलं गेलेलं आहे. तर आता कॉकरोच हीच आपली आयडेंटिटी. कारण की कॉकरोच कुठं असतं? कॉकरोच तिथे असतात जिथं काही सडलेलं असतं, जिथं काही घाण असती. तर या देशातलं सिस्टम सडलेलं आहे, त्यामुळे आपल्या कॉकरोचला बाहेर यावं लागतं. आय एम कॉकरोच, 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 आय एम कॉकरोच. आणि आता तुम्ही सगळे तयार झालेले दिल्लीला यायला. सब तयार है ना दिल्ली आने के लिए? कौन कौन आएगा एक बार फिर से हाथ खड़ा करके बता दो. तो भी हम नारा देंगे, चलो दिल्ली, 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 चलो दिल्ली. मित्रांनो, आता मागे नाही सरकायचंय. एक आंदोलन सुरू झालेले, एक क्रांती सुरू झालेली. या देशातला युवा भरपूर वर्षानंतर जागा झालेला आहे. आता मागं नाही सरकायचंय. आता जर मागे सरकलो तर अशी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला परत नाही भेटणार. खूप मोठी जिम्मेदारी आहे आपल्या सगळ्यांवर.